नमस्कार, मी प्रिया बोडके स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण घरगुती सॅरेलॅक बनवणार आहोत, जे की बाळासाठी खूप पौष्टिक आहे। त्यासाठी मी 1 पेला बासमती तांदूळ घेतले आहेत, अर्धा पेला मूग डाळ, अर्धा पेला मटकी डाळ, अर्धा पेला तूर डाळ, थोडेसे बदाम आणि थोडेसे शेंगा घेतलेले आहेत। यामध्ये मी थोडेसे जिरे आणि थोडेसे धने ॲड करत आहे। हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊ आणि याला पाण्याने 2-3 वेळा वॉश करून घेऊ। याच्यातून घाण भरपूर निघते, म्हणून ह्याला 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे मी हे धुवून घेऊन या ठिकाणी स्वच्छ कपड्यावरती सुकायला घालत आहे। याला फॅनखाली 10 ते 15 मिनिट सुकून घ्यायचं आहे आपल्याला हे। आणि काळजी घ्यायची की याच्यामध्ये कोणतीही घाण उडून येऊ नये, कारण हे लहान बाळाचं आहे। अशा प्रकारे मी हे सुकवून घेत आहे फॅनखाली। आणि सुकवून झाल्याच्या नंतर याला आपण एका बाउलमध्ये काढून गॅसवरती भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, एका कढईमध्ये आपण याला भाजून घेणार आहोत। भाजत असताना मी अगदी 2 चमचे याच्यामध्ये तूप घालून घेत आहे, कारण तुपाचं प्रमाण असेल तर थोडंसं शिजवून घेतल्यानंतर बाळाला टेस्ट येते खायला। असे लाल होईपर्यंत आपल्याला एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। बघताय तुम्ही, थोडंसं लालवट त्याला कलर आलेला आहे। अशा प्रकारे भाजून घेऊन याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेलं आहे। बघू शकताय, थोडंसं पिठी असं बारीक झालेलं आहे हे। आणि तूप घातल्यामुळे थोडंसं त्याला लालवट कलर आला आहे। वास पण खूप मस्त येतोय। बाळाला खाण्यासाठी पण हे खूप टेस्टी झालेलं आहे। अशाच प्रकारचे तुम्हाला माझे रेसिपीज, व्हिडिओ आणि व्लॉग आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।